एवढी सोन्यासारखी मक्का आणि तिला भाव काहीच नाही. शेतकऱ्याचं बी अवघड भाऊ. पेरणीपासून तर सोंगणीपर्यंत राब राबायचं आणि या दिवसाची वाट पाहायची. इकडून तिकडून माल चांगला होतो आणि माल चांगला झाला की ना भाव नसतो. तर रामराम मंडळी, स्वागत आहे तुमचं आजच्या ब्लॉग मध्ये. आज आहे ना भाऊ, पप्पा मी निघालो होतो शेतात. आता शेतात जायचं कारण म्हणजे आज आहे ना आपली मक्का काढणं होती. शेतात आलो, मक्काच्या पुंजावरचं कापड काढणं होतं, ते काढून घेतलं आणि थोड्याच वेळेत आहे ना आपलं मशीन बी आलं. आता मशीन आपल्या घरचंच होतं, त्यामुळे ना काही स्टेशन नव्हतं. काकानं मशीन लावून सेट करून घेतलं. आपण बी तोपर्यंत आहे ना कापड बिपड आणलं आणि आथरून घेतलं. मक्का काढायला सुरुवात झाली आणि पप्पा म्हणे तू ना इथं थांब, तोपर्यंत आहे ना मी एखाद्या व्यापाराला आपल्या मक्काचं सॅम्पल दाखवून येतो. एवढी सोन्यासारखी मक्का आणि तिला भाव काहीच नाही. शेतकऱ्याचं बी अवघड भाऊ. पेरणीपासून तर सोंगणीपर्यंत राब राबायचं आणि या दिवसाची वाट पाहायची. इकडून तिकडून माल चांगला होतो आणि माल चांगला झाला की ना भाव नसतो. आता आपला पुंज ना एखाद्या एसटी सारखा लांब लचक होता, त्यामुळे ना 2-3 वेळेस मशीन काढून लावावं लागलं. वरून आपलं काही काम चालू असलं आणि त्यात प्रॉब्लेम येणार नाही असं कधी होईल का? चालू मशीन मध्ये एकदम मोठ्याने आवाज यायला लागला आणि मशीन एकदम बंद पडलं. म्हणलं अवघड झालं, आपली मक्का काढणं काही होत नाही. पण काका आपले खटपटे असल्यामुळे कसा तरी जुगाड केला आणि मशीन चालू केलं. या नांदात ना भाऊ आपल्याला संध्याकाळ झाली होती. सगळी मक्का काढून झाल्यावर ना मी आलो होतो दुसऱ्या शेतात. आता या शेतात यायचं कारण म्हणजे मम्मीने ना हरभऱ्याचे गाठी येचून ठेवले होती, ते आपल्याला ना घरी नेणं होते. बाहुबली सारखी पोतडी खांद्यावर उचलून घेतली आणि लगेच निघालो घराकडे. चला भाऊ, मी निघतो घरी, तोपर्यंत तुम्ही घ्या फॉलो करून.